तब्बल 1 वर्ष होऊन गेले. माझा 14 वर्षाचा ओमकार हा बेपत्ता आहे. त्यास अपहरण केले किंवा बंदिस्त ठेवले असावे. CID कडे तपास दिल्याशिवाय याचा उकाल होत नाही. किती वाईट दिवस आहेत. 1 वर्ष तब्बल ओमकारला कुणीच पाहिलं नाही. किती मोठा जातीवाद आहे, किती मोठे राजकीय हे, किती मोठे व्यावहारिक वैचारिकता भावना बिघडलेली. कसं जागावे? आम्ही आई वडिलांनी काय करा, आम्ही काही केलं आणि तपास यंत्रणा फक्त कागदावर काम करते, कुणाच्या तरी राजकीय सत्तेच्या दबावाखाली काम करते आणि तपास यंत्रणेला ओमकार सापडला का नाही सापडला, त्यांची प्रमोशन होते, त्यांच्या बदल्या होत्या, त्यांचे पेमेंट होते. आमचा मुलगा नाही सापडला तर आम्हाला दुःख आहे, त्यांना काय दुःख आहे? अशी कशी कायदा व्यवस्था, असा कसा पुरोगामी महाराष्ट्र? कशा विचारावर जागावे, काय करावे? आणि शासन सत्ता पाहिजे कशासाठी यांना? जर लोकांचं संरक्षण होत नसेल, मतदाराचं संरक्षण होत नसेल, लहान मुलं सुरक्षित नसतील, तब्बल वर्ष झालं मुलगा नाही माग, काय करावं? मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय, हायकोर्टात गेलोय, हायकोर्टावर तारखा चालू होत्या. करावे काय? शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, लोकशाही आहे का नाही, कायदा व सुव्यवस्था आहे का नाही, वरिष्ठांना भेटून जी SP IG जी आहे तीही नुसते बसल्या बसल्या आदेश देते, खालचा वर्ग कामच करायला तयार नाही. आणि त्या कागदावर म्हणतो आम्ही तपास करतो, आम्ही असो तपास करतो, तर सापडत कसा नाही, हा महत्वाचा प्रश्न. तर करावा तर आम्ही लोकशाही मार्गाने सगळ्या मार्गाने चाललो, हायकोर्टात तारखा चालू, किती दिवस दम काढावे आणि काय करावे याचं आम्हाला दिशा भेटाना. CID कडे त्याचं प्रकरण लवकर वर्ग करण्यात यावे, त्याशिवाय न्याय भेटणार नाही. आणि न्याय भेटणं खूप आवश्यक आहे, कारण मी असुरक्षित आहे, माझं कुटुंब असुरक्षित आहे. या गोष्टी खूप हे करणं गरजेचं आहे. आणि सत्ता पाहिजे कशासाठी? नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावा देशामध्ये, राज्यामध्ये. यांना सत्ता एवढं संरक्षण सत्ता हे पाहिजे कशी? जर एक 14 वर्षाचा मुलगा जर ह्यांना तब्बल वर्षभर काहीच बातमी लागत नाही, हे कोणतं तपासाचं लक्षण आहे? ही कोणती लोकशाही, ही कोणती कायदा व्यवस्था आहे? यांच्यावर काय पुन्हा यांचे प्रमोशन होते, तपास पथकाच्या बदल्या होत्या, त्यांचे पेमेंट दिले जाते, त्यांना काही परिणाम, पनिशमेंट म्हणून काहीच नाही. गेला मुलगा, ज्याचा गेला त्याचा गेला. पण तुम्ही कायदा व सरकार कशासाठी, कायदा कशासाठी, लोकशाही कशासाठी? पण तुमच्यापेक्षा इंग्रज बरे ना, पारतंत्र्यात राहिलेलं बरं. स्वतंत्र कुठलं आहे? स्वतंत्र आर्थिक, सामाजिक व राजकीय कसलं स्वतंत्र नाही. तुम्हाला सगळं सापडतं, मग हाच का सापडत नाही? याच्यावर प्रश्न, याच्यावर मोठं षडयंत्र आहे, जाणून बुजून षडयंत्र केलेलं या गोष्टीवर. हा जातीवादाचा मोठा प्रकार आहे, राजकीय हस्तक्षेप आहे. अनपढ राजकीय लोकांचं ऐकून IPS सारखे तपासच करीत नाही, तर नुसते आदेश देतात, इकडे कागदावर बघत येत ना. तब्बल वर्ष मध्ये 365 दिवस होऊन गेले तरी मुलगा सापडत नाही. कशाचे लक्षण? का लक्षण आहे? का सापडत नाही यांना? म्हणजे तपास करत नाही. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि कायदा सुव्यवस्था राहिली नाही, कायद्याची भीती राहिली नाही यांना, आणि काही राहिले नाही. तरी ओमकारचा तपास हा CID कडे देण्यात यावा, ही आमची नम्र विनंती आहे.